सो आम्ही आलो आहोत प्लॉट्स बघायला. जस्ट रेट काढूयात म्हटलं. पण हे खूपच आड साईडला असं वाटतंय. पण इथे पुढे भविष्यात होणार आहे. ते समोर रोडचं काम चालू आहे. हॅलो एव्हरीवन. सो आम्ही आलो आहोत बाहेर आमच्याच इथे थोडं पुढे. असंच 4-5 दिवस झाले पूर्ण फॅमिलीमध्ये होतो आणि आता आम्हाला करमत नाहीये. सो म्हटलं जरा खाली जाऊन राऊंड मारून येऊयात. तर असंच फिरत फिरत जरा लांब आलो आमच्या इथून आणि जस्ट म्हटलं इथे प्लॉटिंग वगैरे आहेत भरपूर सारे. तर आपण एक जस्ट रेट काढूया. तर आम्ही आलो आहेत आणि त्याचा सेल्स ऑफिसमध्ये ते बोलत आहेत. बघूयात मग काय रेट आहे तिथले. जस्ट एक अंदाज काढायचा. आपल्याला काही घ्यायचं वगैरे नाही आहे पण एक अंदाज येईल की या भागात काय रेट आहे वगैरे. सो आता हे बोलतायत आणि मी आणि सारंग बसलोय गाडीमध्येच. आलो आहोत खाली सारंगचं स्ट्रोलर घेऊन, कारण की त्याचा युजच नाही होते. रोज म्हणतो यायचं आणि कंटाळा करतो. तर आज आम्ही आलोय खाली ठरवूनच. सारंगची पण मस्त झोप झाली. सो म्हटलं जाऊन येऊयात खाली आता. आणि आता इथे जरा ऊन आहे म्हणून म्हटलं आता गाडीतच फिरूयात, कारण की स्ट्रोलर घेऊन याला लगेच फिरवता नाही येणार. ऊन जास्त आहे आणि वाजले किती 6 वाजले तरी पण एवढं ऊन आहे अजून. तर म्हटलं अजून थोडं गाडीतच फिरूयात. त्याच्यामुळे आम्ही थोडं पुढे आलो होतो. तिथे जरा प्लॉटिंग दिसले आम्हाला. तर जस्ट एक रेट काढण्यासाठी आम्ही आलो इथे. मग आता इथून जाऊ. थोडंसं ऊन खाली झालं की मग आम्ही स्ट्रोलर काढू. आम्ही स्ट्रोलर इथे मागे ठेवलेला आहे आणि सारंगला फिरवणार आहोत. हा ना सारंग. आणि एवढी मस्त ट्रिप झाली आमची. तुम्ही बघितलेच असतील ब्लॉग. सारंगने अजिबात त्रास दिला नाही. खूप छान त्याने रिस्पॉन्स दिला. आणि पहिली गोष्ट एक गोष्ट चांगली झाली की आम्ही त्याला आधीपासून सवय लावली जरा ट्रॅव्हलिंगचे वगैरे. तो 1.5 महिन्याचा होऊन गेल्यानंतरच मी त्याला घेऊन बाहेर पडायला लागली होती नाशिकमध्ये. मी 3 महिने नाशिकला होती तेव्हा पण मी त्याला पप्पा आणि मी जायचो बाहेर त्याला घेऊन फिरायचो. की माझी इच्छा होती की त्याला घरात जास्त नको हे करायला. थोडं त्याला बाहेरची पण सवय लागायला पाहिजे म्हणजे तो पुढे जाऊन ट्रॅव्हलिंगला त्रास देणार नाही. आणि ती सवय त्याला लागलेली. तो अजिबात ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास देत नाही. मस्त एन्जॉय करतो ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि हल्ली त्यात झोपायला पण लागला नाही. तर आधी तो असं बघत बघत जायचा पण ह्या ट्रिपमध्ये त्यांनी मस्त झोप पण भरपूर काढलेली. आणि आता मी कशी बोलते कसं ऐकते ग माझं लेकरू. हां तर बघू आता अजून काय पुढे प्लॅन आहे. असंच आम्ही फिरणार आहोत. ह्यांना पण सुट्टी आहे, विकेंड आहे. तर मग म्हटलं असंच फिरूयात छानपैकी. कारण की घरामध्ये पण ऍक्च्युअली काय होतं की हा कंटिन्यू घरात ठेवला का हा पण बोर होऊन जातो. हा पूर्ण माझ्यावर गेला. ह्याला असं चेंज पाहिजे असतं. म्हणून आम्ही असं 2-2 दिवसाने ह्याला घेऊन खाली येत असतो. मग फाट्यावर वगैरे जातो. जास्त दूर नाही जात पण एक चक्कर मारून त्याला आणतोच आम्ही दर 2 दिवसातून. तर मग आज पण म्हटलं जरा त्याला स्ट्रोलर घेऊन त्याला फिरूयात. रोज गाडीमध्ये वगैरेच असतो आणि गाडीमध्ये त्याला खूप आवडतं. त्याला काल म्हटलं ग खूप मज्जा येते. इकडे तिकडे बघत असतो ना सारा. एक मिनिट. सो हे आलेत. गव्हाची शेती आहे पूर्ण. मस्त वाटतं. इकडे सगळी शेतीच आहे. इथे कांदे लावलेले आहेत. ते शेवगाचं झाड नव्हतं. चला कितीची पैन लावायची. माझ्याशी डोकं लावू नको. चला 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 घ्या गाडी मागे. शेवग्याचं झाड आहे. कितीची पैन लावायची. शेवगाचं नाहीये. मी मगाशी जातानाच बघितलं. ते एक वेगळ्या पद्धतीचं एक झाड असतं ते आहे बघा. चला. सो हे गावकऱ्यांचेच बंगले. हे पण प्लॉटिंगच आहे माझ्या मते आधी ना. हे इथे कांदे लावलेले आहेत. वेगळ्या पद्धतीचं झाड नाही ते शेवग्याच्या शेंगा. बघा बघा तुम्ही बघा. अरे तुला शेवगा कळतो का ग. जाडवाला हायब्रिड शेवगा येतो. अच्छा हे नव्हतं माहिती मला. मग मी चुकली बरं का. नितीन उगाल मोगले तुम्ही राईट आहे. पण एवढे झाड शेंगा मी नव्हत्या बघितलं. हे पण शेंगाचेच आहे. त्याला पण वरती झाडच. हो बरोबर. इथे शेतकऱ्यांनी मस्त मस्त अशी झाडं लावून ठेवलेले आहेत. आणि इथले जे भाजी मंडई आहे तिकडे पण अशी फ्रेशच भाजी येते या शेतकरी लोकांचीच. तर रोडचं काम चालू आहे. तर डेव्हलप व्हायला तरी पण 3-4 वर्ष जातीलच. आम्ही प्लॉटिंगचा रेट काढला. रेट भरपूर वाटला आम्हाला एरियाच्या हिशोबाने. रेट मी सांगत नाही कारण की घ्यायचंच नाही तर कशाला सांगायचं.
पिशव, कारण की खूपच महाग वाटलं आम्हाला. सो जस्ट आम्ही एक राऊंड मारायला आलो होतो की काय आहे कसं असेल. ठीक आहे. एवढं ऊन अजून गेलंच नाहीये, पण मारू शकतो आता इकडे तोंड करून. आता मी राऊंड मारणार आहे, सारंगला स्ट्रोलर मध्ये बसवणार आहे. आता ती गाडी एक ठिकाणी पार्क करू आणि मग राऊंड मारू. हे ना मला आता मॅचिंग करायला लागले. 4 वर्ष गेलं नाही ना, पोरगा झाल्यावर मॅचिंग करतात. पुढचा रोड दाखवते मी तुम्हाला, मला खूप आवडतो हा रोड. सो हा रोड अर्धा बनलेला आहे. आम्ही आता पुढे गेलो होतो, तिथलं काम बाकी आहे. आणि प्रेग्नेन्सी मध्ये आम्ही इथे यायचो राऊंड मारायला. खूप छान आहे इथे. आणि इथे लोक बघा कशी शेती करतात, मस्त. आम्ही इथे राऊंड मारायचो. तो असं खूप छान वाटतं, निवांत. आणि ह्यांचं स्नॅप चालू झाले लगेच. आम्ही संग्राम दादा आणि अनामिकाला पण केला होता मेसेज, पण दादांचं ऑफिसचं काम चालू आहे, सो ते नाही आले. नाहीतर ते रोज येतात खाली राऊंड मारायला इथेच. आणि निवांत आहे इकडे एकदम रोड. म्हणजे या रोडचं काम चालू आहे, त्या साईडचा रोड चालू आहे. फक्त गावकरी जे लोक आहेत त्यांच्याच गाड्या चालू असतात आणि खूप कमी गाड्या चालू असतात. सो इथे राऊंड मारायला छान आहे सर्व. सारंग आता झोपी आलाय, तो पण मस्त इकडे तिकडे बघतोय, त्याला झाडं वगैरे दिसत आहेत. सो पण तो झोपेल असं वाटतंय स्ट्रोलरमध्ये आता ना. झोपी आलाय, झोपेल तो. मी तुम्हाला आता इथली पुढे शेती वगैरे दाखवते. गावकऱ्यांनी मस्त शेती केलेली आहे इथे. कुठे आला माझे पिल्लू? बाबा कुठे घेऊन फिरतायत सारंगला? हा काय रे सारंग, कुठे घेऊन फिरता बाबा? असं बघतोय. गुंगी आली आता आम्हाला, निनी आली. सो होगल मग कसं वाटतंय? बेस्ट. छान वाटतंय ना असं इव्हिनिंगला. व्ह्यू बघा तुम्ही किती छान आहे इथला. इथे शेती आहे ना, असं वाटतं गावाकडे चालू आहे. ऍक्च्युली हे गावच आहे, पण मग हे असं काही बघितलं का आपल्या गावची आठवण येते. गावाकडे शक्यतो माझ्या सासरी तर जाणं नाही होत माझं, शेतामध्ये वावरात वगैरे. पण माहेरी असल्यावर आम्ही मळ्यात जात असतो. म्हणजे इथे साहेबांचा स्नॅप चालू झाला. कसली तरी भाजी आहे, मला ओळखूच नाही आली काय आहे नेमकं ते. तुम्हाला जर समजलं तर कमेंट करून सांगा मला. जुड्या बनवून ठेवल्यात त्यांनी. आणि हा व्ह्यू, हे झाड. मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा मी इथे यायचं राऊंड मारायला. आणि आज मी सारंगला घेऊन आली इथे. हे गेले पुढे राऊंड मारत. सो राऊंड मारून झाला, अर्धा तास आम्ही राऊंड मारला. सारंग मध्ये झोपून गेला. तर मग आणि आता अंधार पण झालाय, सो म्हटलं मच्छर वगैरे नको चावायला सारंगला. सो आता आम्ही निघालो घरी जायला. थोडं सामान घ्यायचं होतं घरी, तर मग हे गेलेत घ्यायला. सारंग झोपलाय, सो मी कारमध्येच बसली. ॲसिडिटी झाली, सो आता सोडा पण घेणार आहेत.
तर आता जाऊ घरी गेल्यावर जेवणाची तयारी करायची आहे. आणि तुम्हाला हा सनसेट वगैरे कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान व्ह्यू आहे इकडे. आणि आम्ही प्रेग्नन्सीनंतर डिलिव्हरी झाल्यानंतर मी 3 महिने तिकडेच होते आणि मग आता इथे आल्यावर मी फर्स्ट टाइम आज इथे गेलो आम्ही खाली राऊंड मारायला. छान वाटलं. तर विचार करतोय रोज यावा थोडं राऊंड मारायला. फ्रेश वाटतं. घरामध्ये बसून पण कंटाळा येतो आणि माझा पूर्ण वेळ तर ह्याच्या मागेच जातो. तर मग असं वाटतं थोडं चेंज पण हवा. तर बघू आता. आज तर ठरवले उद्या पण येऊ. मग बघू आता कसं प्लॅन होत आहे. ह्यांना पण सुट्टी आहे जरा आता. तर मग मे बी आम्ही येऊ खाली राऊंड मारायला. सोडा बाहेर. काय बोललात? पप्पांशी डोकं लावायचं नाही. तुम्ही नळ इकडची तिकडे करू राहिलेत. एक जीभ नाही काढू बाहेर. सो भाजी रेडी आहे माझी. भात पण झालाय. आता पीठ मळायचं बाकी आहे. फक्त चपात्याच बाकी आहे. जीभ काढायला तुम्ही लगेच शिकले. हो सगळी मम्मा खेळत होती तुझ्यासोबत. तू लगेच शिकला जीभ काढायचं. बंद कर. तोंड बंद कर. जीभ नाही काढू बाळा बाहेर. जीभ नको काढू सोनू बाहेर. जीभ नाही काढते बाहेर. शरण जीभ नको ना काढू. अरे मम्मा खेळत होती तुझ्यासोबत. शिकवलं नाही मम्माने तुला हे. खेळत होती सकाळी मम्मा. हा खेळत होती. तू लगेच शिकला जीभ काढायचं. चल बेळा. ए म्हणजे लागलं. काय लागलं? झोप ना. झोप. कधी झोपणार? ते अंग तोंडावर घ्यायला लागले. अहो बुत्या बाबा. सारंग आत्ताच झोपला. 11:30 वाजलेत आणि ह्यांचं पण काम चालू आहे. तर अजून मला तर झोप यायला लागली. तर बघू आता ह्यांचं कधी कामावरते. आणि व्लॉग माझे कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. सारंगमुळे खरं तर मला वेळ मिळत नाही. माझे व्लॉग खूप सारे शूट्स आहेत पण एडिटिंग करायचं बाकी आहे. सो जसं वेळ मिळेल तसं एडिट करते मी. मोस्टली मी रात्री या टाईमलाच एडिट करते. 11 नंतर सारंग झोपतो. त्याचा झोपायचा टायमिंग 10:30 11:30पर्यंत तो झोपून जातो. मग तो झोपल्यानंतर मग मी एडिटिंग वगैरे करायला स्टार्ट करते. आता जस्ट मी अजून एक ब्लॉग एडिट केला आणि आता ह्यांचं पण काम चालू आहे. सो हे काम करत असतं तर मग मी पण माझं एडिटिंग कंप्लीट करून घेते तेवढ्या वेळात. सो आता हे बसलेत काम करत. वाजले 11:30. सो आता ह्यांचं जेव्हा काम होईल तेव्हा मग झोपू. तोवर मग मी अजून बाकीचं काय आहे ते एडिट करेन आणि मग झोपेन. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? हा सहजच मी शूट केलेला ब्लॉग होता. ह्याच्यामध्ये स्पेशल असं काही नव्हतं. फक्त आमचा टायमिंग जो होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला. आम्ही जस्ट बाहेर गेलो होतो खाली राऊंड मारायला तेवढंच. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बाकीचे ब्लॉग कसे वाटत आहेत ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच ब्लॉग बघायला मला नक्की फॉलो करायचे.